नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं शेतकरी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे। आत्ताची सर्वात मोठी बातमी आपल्या समोर आलेली आहे की महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागामध्ये 4 जून मध्यरात्रीच्या दरम्यान आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस, वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट आपल्याला बघायला मिळणार आहे। तर ते कोणते जिल्हे, कोणते तालुके आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तुम्ही जर व्हिडिओवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला ऑनवर सेट करा, जेणेकरून महत्त्वाची हवामानाबद्दल माहिती आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचत राहील। आता या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल रडारवरती की महाराष्ट्राच्या पश्चिमेकडील भागामध्ये आपल्याला मध्यरात्री दरम्यान मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। तर ते कोणते जिल्हे आहे या ठिकाणी रडारवरती तुम्ही बघू शकत असाल। नंदुरबार आहे, मालेगाव, नाशिक, अकोले, पुणे, दौंड या ठिकाणच्या प्रदेशामध्ये मध्यरात्री दरम्यान आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे। विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणच्या प्रदेशामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे दापोली आहे, सातारा आहे, रत्नागिरी, कोल्हापूर या ठिकाणच्या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला कराड आहे, सांगली, सातारा, विटा, चिपळूण, राजापूर, कंकावली, निप्पाणी या ठिकाणच्या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस मध्यरात्री दरम्यान विजांचा कडकडाट आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर आहे सावंतवाडी, बेळगाव, त्यानंतर इकडे आपण पूर्वेकडे वळलो तर बागलकोट, वैजापूर, अठ्ठाणी या ठिकाणच्या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस मध्यरात्री दरम्यान म्हणजेच की 4 जून मध्यरात्री दरम्यान आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे आपण या ठिकाणच्या प्रदेशामध्ये आलो, जामखेड झालं, अहिल्यानगर, श्रीरामपूर, पैठण, छत्रपती संभाजीनगर, मनमाड या ठिकाणच्या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पण वादळी वाऱ्यासह आपल्याला विजांचा कडकडाट या ठिकाणच्या प्रदेशामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं बीड आहे, लोणी घाट, कळंब, कैज, वडवानी, माजलगाव या ठिकाणच्या, पाथरी या ठिकाणच्या प्रदेशामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं आपण धाराशिव आहे, तुळजापूर, तेर, वैराग, बार्शी या ठिकाणच्या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस, वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं नांदेड आहे, अर्धापूर, परभणी, भोकर, पैठ, अर्धापूर, बसमत, पूर्णा, कंधार, नायगाव, मुदखेड, देगलूर या ठिकाणच्या प्रदेशामध्ये हवामान कोरडं राहणार आहे पण वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट या ठिकाणच्या प्रदेशामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं आपण वळलो तर हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी झाला, लिंबी, शिऊर, इनापूर, मुलावा, खंडाळा या ठिकाणच्या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस, वादळी वाऱ्यासह आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं आपण या ठिकाणच्या प्रदेशामध्ये आपण वळलो, जळगाव, जामोद झालं, तेलारा, नांदुरा, खामगाव, बाळापूर या ठिकाणच्या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस मध्यरात्री दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं अचलपूर आहे, अमरावती, चांदूर बाजार, चांदूर रेल्वे, मोजरी, नांदगाव, बडनेरा, नांदगाव, खंडेश्वर या ठिकाणच्या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यरात्री दरम्यान मुसळधार स्वरूपाचा पाऊस, विजांचा कडकडाट आपल्याला या ठिकाणच्या प्रदेशामध्ये बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं आपण नागपूरच्या भागामध्ये आलो तर नागपूर आहे, उंबरेड, पावनी, ब्रह्मपुरी या ठिकाणच्या प्रदेशामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे मध्यरात्री दरम्यान। त्यानंतर इकडे चंद्रपूरचा जो प्रदेश आहे, शेगाव, कोळासा, अमूल, भद्रावती, चंद्रपूर, पोंभुर्णा, राजुरा, गोंडपिंपरी या ठिकाणच्या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। विजांचा कडकडाट या ठिकाणच्या प्रदेशामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे मित्रांनो। तर ही होती मध्यरात्री दरम्यान 4 जून ते 5 जूनच्या मध्यरात्री आपल्याला बघायला मिळणार आहे की या भागामध्ये आपण या व्हिडिओमध्ये या भागामध्ये या जिल्ह्यामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे। ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेला आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा।